अजितदादा पवारांनी आपल्या ऑफिसचा, आपल्या पदाचा, आपल्या इमेजचा गैरवापर केलेला आहे आणि त्याचा फायदा त्यांच्या मुलानं घेतलेला आहे। त्यामुळे अजितदादा पवारांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर राहता येणार नाही। कायद्याच्या भाषेत मी वारंवार सांगतोय की ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतात त्याला, म्हणजे आपल्या कार्यालयाचा फायदा घेणं वैयक्तिकरणासाठी, आणि त्यांनी तो घेतलेला आहे। संविधानाची किंवा मंत्रिपदाची शपथ घेत असताना तुम्हाला अशा गोष्टी अलाव करत नाही आपलं संविधान। तुम्ही इथल्या व्यवस्थेचे, इथल्या मालमत्तेचे, इथल्या सार्वजनिक मालमत्तांचे, इथल्या सर्व माणसांच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही त्या पदाची शपथ घेतलेली आहे, परंतु त्यांनी त्या पदाचा गैरवापर केलेला आहे। जोपर्यंत अजितदादा पवार या गोष्टीची चौकशी होत नाही, त्याचा सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत अजितदादा पवारांनी आपला राजीनामा दिला पाहिजे ना। आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या नावाखाली सोनिया गांधींना राजीनामा द्यावा लागलाय, अशोकराव चव्हाणांना राजीनामा द्यावा लागलाय, एकनाथराव खडसेंना राजीनामा द्यावा लागलाय, महादेवराव शिवणकरांना राजीनामा द्यावा लागलाय, सुतारांना राजीनामा द्यावा लागलाय, असे कितीतरी उदाहरण आहेत ना महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे अजितदादा पवारांना आपल्या पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। पण मात्र अजित पवार म्हणतात की निवडणुका आल्यानंतर आमच्यावर दरवेळेसच असे आरोप होत असतात, त्यात काही तथ्य नसतं। हे बघा, असं बोलण्यानं काही हे प्रकरण दाबून राहणार नाही, त्याच्यावर पडदा टाकला जाणार नाही। अजितदादा पवार, तुम्हाला असं वाटतं का की आम्ही जे काही करतोय ते इथल्या लोकांना कुणालाच कळत नाही? आणि गेले 3-4 दिवस महाराष्ट्रामध्ये जे वातावरण सुरू आहे ते सगळे येडे वाटतात का अजितदादा पवारांना? त्यामुळे अजितदादा पवार, तुम्हाला असं वाटतं का की मांजर डोळं मिटून दूध पितं याचा अर्थ बाकी कुणाला काही कळत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? त्यामुळे अजितदादा पवारांनी खोटं बोलू नये। किती दिवस बोलणार खोटं? किती दिवस तुम्ही त्या पार्थ पवारांच्या कर्तृत्वावर तुम्ही किती दिवस पांघरून घालणार? एक तर तुम्ही म्हणताय की आर्थिक व्यवहारच झाले नाहीत, एक तर एका बाजूला म्हणताय 200-300 कोटी रुपये, एक तर एका बाजूला म्हणताय 500 रुपयाचं काय 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरली। अरे खरं कोणतरी बोला, का सगळेच खोटं बोलताय? मला वाटतंय अजितदादा पवारांनी आपल्या जरा जरी स्वतःच्या नीतिमत्तेची चाड असेल ना, तर त्यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे। गंगाधर काळकुटे त्यांना धमकी दिली गेली, सुद्धा संतोष देशमुख करू अशा पद्धतीचा धमकी देणारा एक फोन त्यांना गेलेला आहे। काळकुंडेंनी पोलीस स्टेशनमध्ये जावं, त्या व्यक्तीचं फोन नंबर आहे त्यांच्याकडं, त्या व्यक्तीला अरेस्ट व्हावी, त्या व्यक्तीला शिक्षा व्हावी। त्यामुळं शिक्षा व्हावी, गृह विभाग आहे इथं। अरे मला रोज 150 फोन येत आहेत राव, मला 150 फोन येत आहेत, मी त्याच्याकडे लक्षही देत नाही राव। अहो संध्याकाळची काय धमकी ती? अरे माझ्यावर 10 वेळा हल्ले झालेत। परवा दिवशी माझ्यावर हल्ला झालाय पंढरपूरमध्ये, परवा दिवशी हल्ला झालाय पंढरपूरमध्ये माझ्यावर। त्यामुळे हे असं होत राहणार आहे। हे बघा, जी माणसं रात्री 10 नंतर आकाशात असतात ते बोलत असतात, त्यामुळे कंप्लेंट करावी, त्याला शिक्षा व्हावी। हे काय राष्ट्रीय इश्यू होऊ नये। निवडणुका डोळ्यासमोर आहेत, पंचायत राजच्या निवडणुका आहेत, लोकल बॉडीच्या अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, ओबीसींचे प्रश्न आहेत, दीनदलितांचे प्रश्न आहेत, या प्रश्नावरती चर्चा व्हाव्यात। सर, पार्थ पवारांवरती आरोप झालेले आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, निष्पक्षपणे चौकशी होऊ शकेल का? अहो होणारच नाही। अजितदादा पवारांनी राजीनामा दिला पाहिजे, आणि जे सफर करणारे जे गायकवाड कुटुंबीय सगळे आहेत, आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहोत। 2-4 दिवसामध्ये आम्ही बघू, नाहीतर पुण्यामध्ये आम्ही उपोषणासारखं, धरणे आंदोलनासारखं मोठं आंदोलन इथं उभं करू। आणि फक्त राजीनाम्यासाठी तुम्ही प्रश्नच नाही का नाही? अजितदादा पवार कोण काय ताम्रपट घेऊन आलेत काय सत्तेचा? कोण आहेत अजितदादा पवार? अजितदादा पवारांच्या विरोधात म्हणजे काय हुकुमशाह आहेत का अजितदादा पवार? प्रश्न आहे, त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून तुम्ही उपोषण का आम्ही करू नये का? मी नागरिक नाही का महाराष्ट्राचा, देशाचा? आणि आम्हाला काय आंदोलन? अरे आम्ही सामाजिक न्यायासाठी, अरे ज्या प्रश्नासाठी महारवतनाच्या जमिनी दिल्या गेल्या, आणि हा पुण्यातला प्रश्न नाहीये। पार्थ पवार 3 वर्षाचा असताना सोनगाव मधली जमीन त्याच्या नावावर केलेली आहे सुनेत्रा पवार आणि अजितदादा पवारांनी। बघा, लहानपणी अंजनी सूत मारुती राया सूर्याला गिळायला निघाला होता, तसा पार्थ राया वयाच्या 3व्या वर्षी महारवतनाची जमीन गिळून बसलाय। त्याला ट्रेनिंग, अरे आमच्या लेकरा बाळांना अबकड एबीसीडी शिकवायची ज्यावेळी वेळ असते त्यावेळी महारवतनाची जागा पार्थ पवारच्या नावावर आहे ना। त्यामुळे बारामती परिसरामधल्या
महार वतन असेल, रामोशी वतन असेल, अरे टकाऱ्यांची तर आता जमीनच उरली नाही त्या बारामतीमध्ये. अख्खी बारामती लुबाडली यांनी. कुणी अजित पवार अरे मी पवार कुटुंबियांनी, पवार कुटुंबाला इथल्या दीनदलिताचं, ओबीसीचं, वतनांचं काही देणं घेणं नाही. सुप्रिया सुळे गोजूबावी म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये 100 एकर जमीन आहे. कुठलं गाव? गोजूबावी. गोजूबावी बारामती. तिथली 100 एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. कोणाचा? सुप्रिया सुळेंचा. वतनी जमीन आहे. कोणाचा? तालुका बारामती जवळ. आता मी 2-4 दिवसामध्ये मी तिथं जाणार आहे स्वतः, आणि तिथं जाऊन तिथं मी सत्याग्रह आंदोलन करणार आहे. हे जे 100 एकर जागा म्हणतात ते कोण हडपायचा प्रयत्न करतोय? कोण हडपायचा प्रयत्न करतंय हे बारामती मधल्या सगळ्या लोकांना माहित आहे. सुप्रिया सुळे म्हणतात पार्थ पवारचं काही चुकलं नाही. हे बघा, सुप्रिया 100 एकर जमीन कोणाची आहे आता? ती महारवतनाचीच आहे. हा काय? पार्थ पवारांचं चुकलं नाही असं त्यांचे आत्या म्हणतात. हे बघा, त्यांची आत्या कसं, आत्या लेकराच्या कानात कुर्र करणार ना, कारण कानात कुर्र केले 3व्या वर्षी राव रोहित काय कुठले पवार आपले पार्थ पवारांच्या नावावर महारवतनाची जमीन झालेली आहे. दादा म्हणतात सर भावातूनच माणूस शिकतो, अशी पार्क करून चूक झाली असं. अरे आम्हाला पण चुका करायला संधी द्यावी एक एक. काय राव, हे असं असते का? चांगला वकील नेमायचा त्यांना सल्ला दिलाय. हे बघा, आपल्या पदाचा किती गैरवापर करणार दादा तुम्ही. तुम्ही बोलताना असं म्हणलं की महारवतनाची जागा आणि देवस्थानच्या जागेचं तरी काय? अरे देवस्थानच्या तर एवढ्या. हे बघा, महाराष्ट्र शासनानं एक श्वेतपत्रिका जाहीर करावी. महाराष्ट्रामधल्या गुरव वतनाच्या जागा, रामोशी वतनाच्या जागा, मातंग वतनाच्या जागा, महार वतनाच्या जागा, या अशाच पद्धतीनं इथल्या पुढाऱ्यांनी आपल्या पदाचा, प्रतिष्ठेचा गैरवापर करून या महाराष्ट्रामध्ये लुटलेले आहेत. अनेक ठिकाणी केसेस चालू आहेत. तेव्हा महाराष्ट्र शासनानं या संदर्भात एक व्हाईट पेपर डिक्लेअर करावा ना, आमची मागणी आहे ना. तुम्ही अजित पवारांवर आरोप करताय, मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मग देवेंद्र फडणवीस पण पदाचा गैरवापर करतात का? कारण तुमची मागणी अजित पवारांनी राजीनामा द्यावा, पार्थ पवारवर गुन्हा दाखल व्हावा, हे तर मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे ना. हो, पार्थ पवार कुणाचा मुलगा आहे? पण राज्य मी मुख्यमंत्री सांगतो ना, मुख्यमंत्री. अरे हे बघा सरकार, अरे हे बघा, मला एक सांगा, अजितदादा पवार कुणाच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहे? देवेंद्र फडणवीसांच्या. मग असंघाशी संघ केल्यावर फळ तर भोगावी लागणार. देवेंद्र फडणवीस हो, असंघाशी संघ आहे. पाहिजे का ओबीसीची फसवणूक केली? ओबीसीची फसवणूक केली, आम्ही बोलतोय वारंवार. आमच्या हक्क अधिकाराचं हे संरक्षण करत नाहीत. यांना दीनदलितांचं, ओबीसींचं, भटक्यांचं. अरे याच अजितदादा पवारांना आम्ही ओबीसींच्या मुलांसाठी वसतिगृह मिळावं म्हणून पशुसंवर्धन खात्याची जागा आम्ही ओबीसीच्या मुलांच्या वसतिगृहासाठी मागत होतो. अरे त्या अजितदादा पवारांच्या पोरानं ती जागा हडप केल्याची आता माहिती पुढे येते. तेच जागेची मागणी केली का? पशुसंवर्धन महाराष्ट्र सरकारची जागा, बोपुडीची जागा, पशुसंवर्धन ती कृषी विभागाची. मुख्यमंत्र्यांचं नाव आहे का या व्यवहारात? आहे का नाव या व्यवहाराशी संबंधित काही मुख्यमंत्र्यांचं आहे का? राज्यच मुख्यमंत्र्यांकडे आहे ना. अरे हो, मग त्यांनी मुख्यमंत्र्यांचा संबंध कसा काय म्हणताय? महाराष्ट्राचे बघा, म्हणजे मी त्यांच्यावर आरोप करू असं म्हणताय का तुम्ही? मुख्यमंत्री कारवाई का करत नाहीत? केली पाहिजे कारवाई. मी भेटणार आहे का तुम्ही? भेटू, निश्चित भेटू. कारण हे अजितदादा पवार हे कारखानदारांचे नेते आहेत, भूमाफियांचे नेते आहेत. ओके सर, जी पशुसंवर्धन विभागाची जागा पार्थ पवारांनी हडप केली म्हणतात ती नेमकी कुठे जागा आहे? काय आणि प्रकरण ही आहे? जागा इथं जवळ अंडी उभवणी केंद्र आपलं पशुसंवर्धन बोपोडीची जागा, हीच जागा. हे बघा, ऍडव्होकेट मंगेश ससाणे आणि आम्ही बहुजन कल्याण खात्याकडे ज्या वेळी या महाराष्ट्रामधल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ओबीसीच्या पोरांना वसतिगृहासाठी जागा उपलब्ध नाही म्हणून सांगितलं गेलं, त्यावेळी आम्ही जागा सुचवलेल्या होत्या. आणि हीच जागा पार्थ पवारच्या आमेडिया कंपनीला गेली म्हणे. आणि ती कंपनी कशाच्या क्षेत्रात आहे तर इंटेरियर डिझाईनच्या. आणि त्या जमिनीचं भाग भांडवल किती आहे? 1 लाख रुपये. आणि व्यवहार कितीचा होतोय? 300 करोड रुपयाचा. अरे गड्या, आमची तर बुद्धी आता हँग झाली. आम्हाला तर काय आता यातलं काही कळत नाही याच्या पलीकडे जाऊन. मला वाटतंय महाराष्ट्रामधल्या सार्वजनिक जागा आणि सार्वजनिक इमारती त्या जाग्यावर आहेत का हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं आणि प्रत्येक सार्वजनिक आस्थापनाचे उतारे अपडेट केले पाहिजेत. नाहीतर हे कुणाच्या नावावर आहेत? पवार कुटुंबावर पडखळ टीका करतात, पण त्यांच्या हातात राज्याचं कारभार आहे असे राज्याचे मुख्यमंत्री, त्यांच्याबाबत कोणतंही मत मांडत नाही. उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा त्यांच्या
हातात अरे डायरेक्ट लाभार्थी आहे ना अजितदादा पवार. मग पाठीशी देवेंद्र फडणवीस घालतात असं तुमचा आरोप पाठीशी आहे. अरे मी म्हणतोय ना मुख्यमंत्र्यांनी बाय डिफॉल्ट याची दखल घेतली पाहिजे ना. अरे पण डायरेक्ट लाभार्थी ज्या अजितदादा पवारांच्या शिवाजीनगरच्या जिजाऊ बंगल्यामधून पार्थ अजितदादा पवार नावाचा माणूस व्यवहार करतोय. तुम्ही निलंगेकरांना एक न्याय, खडसेंना एक न्याय, अशोक चव्हाणांना एक न्याय, धनंजय मुंडेंना एक न्याय, यांनी दिले की नाही राजीनामे. मग आता ह्यांनी काय केलं पाहिजे? नाही या सगळ्या संदर्भात अजितदादांनी आज प्रवक्ते पदाची यादी काय जे जाहीर केली, पण जे जवळचे नेते होते तेच बाजूला आहेत, दुसऱ्यांचेच नाव समोर आलेत. पंख छाटले जातात काय अजित पवार? हे बघा आता तो त्यांचा पक्षाचा भाग आहे. पण एक मी तुम्हाला आवर्जून सांगेन की महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या रुपालीताईंनी मात्र अजितदादांनी डिक्लेअर केलं असेल ठीक आहे, पण स्वतःहून त्यांनी हे पद नाकारायला हवं. कुठलं प्रवक्ता? महिला आयोगाचं अध्यक्षपद तुम्ही सांभाळता एका बाजूला, अरे सदस्य सुद्धा नाही. सदस्याने एक वेळ पद घेतलं तरी समजू शकतो, पण महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एका पक्षाचं प्रवक्तेपद घेणं मला वाटतं हे लाजीरवाणी बाब आहे. अरे पद नाही. हे बघा मी परत एकदा महाराष्ट्राला, तमाम महाराष्ट्रातल्या महिला वर्गाला मी सांगू इच्छितो की महिला आयोगाचं अध्यक्षपद याचं स्वरूप हे न्यायिक आहे. क्वासाई ज्युडिशरी स्वरूप आहे त्या पदाचं, म्हणजे एखाद्या न्यायमूर्ती पदाचा दर्जा त्या पदाला असतो. आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला एका पक्षाचं प्रवक्तेपद घेताय, हे पटलेलं नाही राव. डिस्क्वालिफिकेशन मध्ये असं काही नाही म्हणून त्याचा तुम्ही गैरफायदा घेताय का रुपालीताई? मला वाटतं काय रुपालीताईमध्ये अडकलंय अजितदादांचं मला काही कळत नाही. त्यांना एवढी पदं का दिली जातात? अहो एका बाजूला महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलं गेलंय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही परत प्रवक्तेपद देताय. अशी काय विद्वत्ता लागून गेली हो एखाद्या? पण आहे. अरे खरं होऊन ज्यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या डिग्निटीचा विषय उपस्थित होतो, तुमचं निरीक्षण काय? अरे माझं हे बघा महिला आयोगाच्या अध्यक्षाकडून खरं तर या गोष्टी व्हायला नको आहेत. तुम्ही कसं पार्शल वागू शकता, कसं पक्षाची भूमिका मांडू शकता बरं महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून? हे लाजीरवाण आहे. महाराष्ट्राच्या ह्या ज्या काही स्वायत्त संस्था आहेत त्याची आबरू, त्याची लक्तर रस्त्यावर मांडण्यासारखा हा प्रकार आहे.